आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि शेवटची तारीख ठरलेली आहे। 20 फेब्रुवारी पासून म्हणजे आजपासून तुम्हाला पैसे वाटप सुरू झालेले आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि सोबतच एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना जो फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे तो आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे तुमच्या बँक अकाउंटला जमा केला जाणार। इथं पाहू शकता तुम्ही 2100 रुपये प्रमाणे राज्य शासनाने याला मंजुरी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना आता तुम्ही 2100 प्रमाणे पैसे वाटप करा। बँकांनी लिस्ट सुद्धा जाहीर केलेली आहे। या लिस्ट मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची नावे येतात ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि ज्या अपात्र महिला झालेल्या आहेत त्यांना कोणकोणते नियम लागू केलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि तुमचं नाव या लिस्ट मध्ये आहे का नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आणि लाडकी बहीण योजनेचा जो 2100 प्रमाणे जो हप्ता वाटप होणार आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। पूर्ण डिटेलवर तुम्हाला माहिती देतो। सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता आज महाराष्ट्रातील 3 विभागामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहे आणि सोबतच 8वा हप्ता जो तुम्हाला आता वाटप होणार आहे 9वा हप्त्याचे सुद्धा तारीख जाहीर करण्यात आली आहे। आता तुम्हाला जे पैसे वाटप होणार आहे आता एक तारीख फिक्स केलेली आहे। याच तारखेपासून आता रेग्युलर प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे। आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता लगे मार्चचा हप्ता असंच तुम्हाला प्रत्येक तारखेला याच तारखेपासून तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। ती तारीख सुद्धा मी तुम्हाला देतो आणि सोबतच राज्य शासनाने 3 मोठे निर्णय घेतलेले आहे। या निर्णयामुळे बहिणींना कसा फायदा होतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि बहिणींना 2100 रुपये जे वाटप होणार आहे त्यासाठी कोणकोणतं तुम्हाला काय करावं लागेल, काय तुमच्यासाठी काय वेगळं काम दिलंय का ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो। संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू झालेले आहे। फेब्रुवारीचा हप्ता बहिणींना आता 2100 प्रमाणे दिला जाणार। फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहे। जर तुम्ही हे काम केलं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया मिळणार नाही। तात्काळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। बऱ्याच क्रायटेरिया त्यांनी लागू केलेले आहे। जवळपास आतापर्यंत 12 लाख महिलांना त्यांनी लाडकी बहीण योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता ज्या महिलांना काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आता त्या महिलांना अद्याप माहित नाही की त्यांना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलंय तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कंटिन्यूअस हप्ता मिळणार आहे ते पूर्ण तुम्हाला सांगतो। तुम्ही 1 मिनिटात चेक करू शकता। तुम्हाला 1 मिनिटात चेक करू शकता की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का अपात्र आहात। आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का यापुढे येणारा सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। कसं चेक करायचं त्यापूर्वी तुम्ही हे ऐकू शकता। ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की आज 12 जिल्ह्यातील व 8 बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। आता जी बँकांनी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये आता 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता दिला जाणार आहे त्या बहिणींचं नाव या यादीमध्ये आपल्याकडे आलेलं आहे। या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करा। जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। यापुढे येणारा 5 वर्षापर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली हप्ता दिला जाणार आहे। आता राज्य शासनाने यावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आज 2 दिवसापूर्वी तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल। भरपूर जणांनी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की ज्या बहिणींना आम्ही अपात्र केलेले आहेत त्यांचं काही कारणानिमित्त आम्ही त्यांना अपात्र केलेले आहे। असं अद्याप नाही की आम्ही सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार नाही। ज्या महिलांनी ही चुकी केली आहे आणि ज्या महिलांनी असा फॉर्म भरलाय ज्यांच्या बोगस डॉक्युमेंट आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरतं अशा महिलांनी देखील फॉर्म भरलाय त्याच महिलांना आम्ही काढण्याचा निर्णय शासनाने दिलेला आहे। आता हे जे चेकिंग चालू आहे हे चेकिंग अंगणवाडीच्या सेविकांना जबाबदारी दिलेली आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन हे सर्व काही चेकिंग सुरू केलेली आहे। ती चेकिंग कशा पद्धतीने होतंय आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होतोय तो आतापर्यंत 7 हप्ते तुम्हाला भेटलेले आहे। तोपर्यंत तुम्हाला चेकिंग नव्हती पण आता 8वा हप्ता जो वाटप होणार आहे तो 8वा हप्ता आता 2100 प्रमाणे होणार आहे म्हणून ही चेकिंग सुरू केलेली आहे। या चेकिंगच्या दरम्यान या महिलांना लाभ मिळेल। कोणाला लाभ मिळेल? ज्या खरोखर गरीब महिला आहेत, खरोखर त्यांची गरज आहे की पैशांची गरज आहे आणि अशा महिलांना
खरोखर त्याची गरज आहे त्यांनाच हे लाभ देणारे, आणि ज्या महिलांकडे काही डॉक्युमेंट नसेल, बोगस डॉक्युमेंट असेल, टॅक्स भरत असेल आणि कोणी सरकारी नोकरीवर असेल आणि अद्यापही जर तुम्ही राज्य शासनाची कुठलीही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात की अपात्र आहात, भरपूर नियम लागू केलेले आहे. आता कोणत्या ना कोणत्या तरी नियमामध्ये तुम्ही बसणार आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढणार. त्यासाठी तुम्ही हे नियम बघून घ्या आणि नियमांमध्ये, आणि तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव चेक करा. जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. पुढे पाहू शकता, आता एकूण आतापर्यंत 7 हप्ते वाटप झालेले आहे. एकूण पैसे वाटप जे झाले आहे 1500 प्रमाणे तुम्हाला हप्ता भेटत होता, तर ते आता 7 हप्ते वाटप झाले. टोटल तुम्हाला 10,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला आतापर्यंत आले असतील. आणि यापैकी पण अशा महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा 10,500 रुपये म्हणजे 7 हप्ते देखील मिळालेले नाही. आता त्या महिलांसाठी त्यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे. आता आपण पाहू शकता, भरपूर न्यूज आपल्याकडे आलेले आहे की भरपूर महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण 7 हप्ते भेटलेले नाही. कोणाला 2 हप्ते भेटले, कोणाला 4 हप्ते भेटले, कोणाला 6 हप्ते भेटले, कोणाला 3च हप्ते भेटले आहे. तर अशा महिलांना उर्वरित जो हप्ता आहे तो आता जमा होणार का? आता तो हप्ता जमा होणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणू शकता. तो हप्ता आता तुमचा जमा होणार आहे, कारण हे आता 2100 रुपये प्रमाणे जे पैसे वाटप होणार आहे, याच दरम्यान तुम्हाला मागचे जेवढे पण पैसे तुमचे बाकी आहे, जेवढे पण तुमचा हप्ता बाकी आहे, तो सर्व हप्ता तुम्हाला एकत्र करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता जर तुमचा 2 हप्ता बाकी असेल, 3 हप्ता बाकी असेल, तुम्हाला एकत्र 2 मेसेज येणार आहे. आता 8व्या हप्त्याचा तुम्हाला एक मेसेज येणार आहे आणि मागचा जर हप्ता बाकी असेल त्याचा सुद्धा एक मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढची बातमी पाहू शकता, आजपासून फेब्रुवारीच्या आता 2100 प्रमाणे वाटप होणार आहे. अद्याप याला सर्वात मोठी बातमी म्हणू शकता. आता सर्वात प्रथम आपण पाहूया की या 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि 3 विभागांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर इथं पाहू शकता, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जे पण लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट येतं, राज्य शासनाचे निर्णय असो काही असो, सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे पाहू शकता, आपण सर्वात प्रथम पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे. पाहू शकता तुम्ही, सर्वात प्रथम जे पैसे वाटप होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. अकोलाला पैसे वाटप होणार आहे, अहमदनगरला होणार आहे, नाशिकमध्ये सुद्धा होणार आहे, धुळ्यामध्ये होणार आहे, मुंबईमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, नंदुरबारला पैसे वाटप होणार आहे, अमरावतीला सुद्धा होणार आहे, लातूर यवतमाळला होणार आहे आणि जळगाव आणि शेवटचा जिल्हा राहील नांदेड. या जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता 2100 प्रमाणे वाटप होणार आहे. आजपासून जवळपास 2100 रुपये प्रमाणे सर्व महिलांना देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला 8 बँकांची यादी तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवरती. सर्वात प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही याचं डॉक्युमेंट दिलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणे सुरू होईल. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला तात्काळपणे कालपासून तो मेसेज तुमच्या खात्यापर्यंत येण्याचा प्रयत्न राज्य शासनाने घेतलेला आहे. तुम्हाला मेसेज सुद्धा येणं सुरू झाला असेल. आता पुढे पाहू शकता की सोबतच एक मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे अन्नपूर्ण योजनेबाबत. अन्नपूर्ण योजनेच्या आतापर्यंत भरपूर महिलांना लाभ मिळालेला नाही. त्या महिलांसाठी पण आता राज्य शासनाने, देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की अन्नपूर्ण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना तात्काळपणे पैसे जमा करून सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता अन्नपूर्ण योजनेचे सुद्धा 830 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. याला अटी सिंपल आहे. तुमचं अन्नपूर्ण योजनेसाठी तुम्ही महिलांचं नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे सुद्धा गरजेचं आहे. असं याला अट घालण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. घरकुल योजना सुद्धा सुरू झालेली आहे. घरकुल योजनेसाठी पण भरपूर महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि यासाठी आता घरकुल वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. याची यादी सुद्धा लागलेली आहे. ती यादी सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तुम्हाला सुद्धा घर
राज्य शासनाने दिलेला आहे। अशा प्रकारे आता ही नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून राहता। आणि लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला आता 2100 प्रमाणे आला असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि मागचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।